वेलकम स्टुडंट. मी प्राध्यापक सागर ओमराज मेश्राम राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हाला पुन्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण BA सेकंड इयर थर्ड सेमिस्टर भारतीय संविधान आणि राजकारण म्हणजेच भारतीय शासन आणि राजकारण याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्या विषयामध्ये सर्वप्रथम जाणून घेऊया की भारतीय संविधानाच्या काही कंटेंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, राजनीतीची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपती, संसद, प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालय, जात धर्म आणि दहशतवाद इतके आपल्याला तुमच्या सिलेबसमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आजचा जो कंटेंट्स आहे आपल्याला पाहायचा आहे की आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलं की उद्देशपत्रिका म्हणजेच आपण त्याला प्रिएम्बल इंग्रजी पर्यायवाचक शब्द म्हणतो, प्रस्तावना देखील म्हणतो. ओके, जे सुरू होत असतं की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास अशा स्वरूपाने आपली उद्देशपत्रिका जे भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका आहे त्याची सुरुवात होत असते. त्या उद्देशपत्रिकेचे आपण विभाग पाहिलेला आहोत. उद्देशपत्रिका म्हणजेच काय तर जसे आपण एखादी पुस्तक असतो आणि त्या पुस्तकाचा पहिले जे अनुक्रमिका असते इंडेक्स आपण ज्याला म्हणतो त्यानुसार आपण सर्व पुस्तकीचा अंदर काय आहे लपलेलं किंवा दिलेलं काय आहे ते आपण जाणून घेतो. त्याच पद्धतीचे एक सार भारतीय संविधानाचा म्हणजेच तेच उद्देशपत्रिका आपण म्हणू शकतो. तर काही सदस्यगणांनी काही समितींनी आपले भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान जेव्हा निर्माण केलं तर आपल्याला माहीत आहे की जगाच्या पाठीवर सर्वात मोठा आणि विस्तृत जो संविधान आहे तो आपला भारतीय संविधान आहे जो आपण ओळखला जात असतो. मागच्या लेक्चर्समध्ये आपण हा देखील पाहिलं की भारतीय संविधानाचे 10 महत्त्वपूर्ण घटक हे व्हिडिओज तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अवेलेबल मिळून जाईल. आज आपल्याला पाहायचं आहे की भारतीय संविधान मोठं आहे आपण असं म्हटलो पण काय आहे त्याचे काय कारणे असू शकतात बा त्याचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. आपण पाहिलं की भारतीय संविधान यामध्ये 395 कलमे आणि त्यामुळेच तो भारतीय संविधान 22 विभागामध्ये विभागून देण्यात आलेला आहे आणि त्याला 10 परिशिष्ट जोडण्यात आलेली आहेत. तर मूळ संविधानामध्ये 10 परिशिष्टे नसून 8 परिशिष्टे होती. परंतु 1976च्या जे संविधान 42वी घटनादुरुस्ती होऊन त्या परिशिष्टामध्ये वाढ करून 8 परिशिष्टेऐवजी 10 परिशिष्टे झाली. 448 इतके आपल्या भारतीय संविधानामध्ये कलमा असल्या भारतीय संविधान हा दुरुस्ती करून त्यामध्ये विशोधनं करून सध्या 448 कलमा आहेत. परंतु आपण सांगताना किंवा त्यांचा ॲन्सर्स लिहिताना 395 कलमे आपल्या भारतीय संविधानामध्ये उल्लेख करण्यात आले असं आपण बोलत असतो. त्यानुसारच आपण पाहिलेलं होतं की किती घटक कोणत्या राज्यामध्ये किती भारतीय संविधानामध्ये कलमा उपस्थित आहेत किंवा दिलेले आहेत. उपस्थित म्हणण्यापेक्षा दिलेले आहेत. आपण पाहिलं की सर्वात प्रथम जो भारतीय संविधान निर्माण करण्यात आलेला आहे किंवा ज्याने आपला राष्ट्राचं संविधान निर्माण केलं तो जगाच्या पाठीवरच्या सर्वात विकसित राष्ट्र म्हणजे अमेरिका यांच्या मूळ संविधानामध्ये फक्त 7 कलमे आहेत असे दिसून येते आपल्याला. तर हीच संख्या कॅनडामध्ये 147 आहे,
तर ऑस्ट्रेलियामध्ये 128, दक्षिण आफ्रिकेमध्ये 153, तर चीनमध्ये 106. तिथल्या संविधानामध्ये 106 कलमेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर आपल्या भारतीय संविधानामध्ये एकूण 395 इतके कलमे आहेत. यावरून भारताचे संविधान हे जगातला सर्वात विस्तृत आणि प्रदीर्घ संविधान आहे असं आपण म्हणतो. क्लिअर? तर आपण भारतीय संविधान एवढं विस्तृत होण्याची कारणे काय, तर आपण पाहिलेलं होतं की आपला भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर आपल्या भारताची परिस्थिती ही खूपच दयनीय व्यवस्था होती. आणि त्यानुसारच B.R. आंबेडकर आणि त्यांचे सदस्यगण मिळून जे भारतीय संविधान तयार करण्यास आपल्याला लाभलेले आहेत, त्या ड्युरेशनची त्यांनी ते व्यवस्था आणि ते परिस्थिती पाहिलेली होती आणि तेच परिस्थिती कारणीभूत ठरते आपला भारतीय संविधान विस्तृत होण्यासाठी. संविधानाच्या 6व्या विभागामध्ये 86 या कलमामध्ये 152 ते 237 ही घटक राज्य शासन व्यवस्थेच्या विवेचनासाठी खर्ची पडलेली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या संविधानात घटक राज्याच्या शासनाच्या तसा तपशील दिलेला नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपला जो भारतीय संविधान आहे जो 6व्या भाग आहे, ठीक आहे. आपण पाहिलं की 22 विभागामध्ये भारतीय संविधान डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. तर त्या कलम नंबर 152 ते 237 ही जे कलम आहे ही घटक राज्य शासन व्यवस्थेच्या जो विवेचनासाठी खर्ची पडलेली आहे. क्लिअर? म्हणजेच घटक राज्याच्या व्यवस्थापनासाठी ते सांगितलेली आहे. तर तशी तपशील अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या संविधानामध्ये दिलेलं नाही. नेक्स्ट सांगायचं झालं तर आपला भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे तपशीलवार भारतीय संविधानामध्ये मुद्देसूद विवेचन करण्यात आलेले ते आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आणि ते मूलभूत हक्काचे तपशीलवार भारतीय कलम 12 ते 35 ह्या तपशिलामध्ये आपल्या भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आपल्याला दिसून पडलेले आहेत. त्यानुसारच कलम 36 ते 51 यामध्ये राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्वे ही एक अभिनव प्रकरण भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेले आहेत हे आपल्याला दिसून येते. आणि त्यामध्येच ते कलम नंबर किती सांगितलं आपण की 36 ते 51 अशी 16 कलमे उपयोगात आणली गेली. आणि आयर्लंड सोडून इतर कोणत्याही देशाच्या संविधानात यांचा समावेश नाही. म्हणजेच आपल्याला हा समजून येते की राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्वे हा आपला भारतीय घटनाकारांनी आयर्लंडकडून घेतलेला आहे. त्यानुसारच अधिकृत भाषेची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि अधिकृत भाषेच्या तरतुदीसाठी 9 तर मागासलेल्या जातीसाठी 13 आणि केंद्र व सरकारच्या नोकर वर्गासाठी 16 असे कलमे खर्च करण्यात आले. त्यानुसार भारतीय संविधानाचा आकार हा मोठा झाला. प्रत्येक विभागासाठी प्रत्येक नागरिकांसाठी भारतीय संविधानामध्ये वेगवेगळे आयोग नेमण्यात आलेले आहेत. याशिवाय निर्वाचन आयोग आपल्या भारतामध्ये जेवढे निवडणुका होतात त्यांचा कारभार त्यांच्याकडे असते. लोकसेवा आयोग, महालेखपाल, अल्पसंख्याकांचे प्रश्न तो देखील एक आयोगच आहे. संकटकालीन परिस्थितीची इत्यादी विषयासाठी स्वतंत्र प्रकरणे खर्च करण्यात आलेली आहेत. अशा विस्तृत कारणामुळे आपला भारतीय संविधान हा मोठं जगाच्या पाठीवर सर्वात मोठं संविधान आहे असं आपण बोलू शकतो. सर्वात दुसरा पॉईंट पाहू आपण विस्तृत होण्याच्या कारणाचे आहे की निर्मित संविधान. आपण पाहिलं की आपला भारतीय संविधान लिखित आहे आणि लिखित संविधानाची व्याख्या आपण पाहताना पाहिलं की लिखित संविधान हा एका विशिष्ट काळामध्ये लिहून काढलेला असतो किंवा निर्माण झालेला असतो. ओके. तर निर्मित आणि विकसित असे संविधानाचे 2 प्रकार पडतात. तर निर्मित संविधान हे लिखित स्वरूपाचे असतात. तर विकसित स्वरूपाचे संविधान हे सर्व बहुतेक
अलिखित स्वरूपाचे असतात किंवा लिखित स्वरूपाचे असू शकतात. क्लिअर. त्यानंतर जो आपल्याला पॉईंट पाहायचा होता की आपला भारतीय संविधानामध्ये घटनादुरुस्ती ही अंशतः लवचिक आहे तर अंशतः ही टाठार आहे. ओके. तर टाठार काय तर आपण बघूया. भारतीय संविधान लिहिलेलं आहे तर त्यामध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. भारतीय संविधानात संशोधन विशोधन करताना विशिष्ट पद्धती स्वीकारली जाते. संविधानात एकूण 11 तरतुदी आहेत की त्या बदलविण्यासाठी विशेष प्रक्रियेचा वापर करावा लागत असतो. जसे राष्ट्रपतीची निवडणूक, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धती, केंद्र सरकारच्या कार्यकारी सत्तेची मर्यादा, अशा हे जे 10 पॉईंट्स आहेत ह्या 10 पॉईंटना यामध्ये विशोधन करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची तरतूद करून आपण टाठार संविधान यामध्ये आपण चेंज करू शकतो किंवा बदल करू शकतो. ह्या तरतुदीमध्ये बदल करायचा झाल्यास संविधानामध्ये दोन्ही सभागृहात एकूण सभासद संख्येच्या बहुमताने व उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने मंजूर झालेली पाहिजे. म्हणजेच तर आपल्या भारतीय संविधानामध्ये 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. याच्या संख्येच्या बहुमताने आणि ज्या वेळेस मतदान करणाऱ्या संख्येच्या 2/3 बहुमताने ती तरतूद मंजूर झालेल्या पाहिजे. त्यानंतर अर्ध्या घटक राज्याच्या विधिमंडळाने ते विधेयक संमत केल्या पाहिजे. तेव्हा संविधानात बदल करण्याची प्रक्रिया पुढे जात असते. नाहीतर ही प्रक्रिया कठीण आहे पण ती वर दिलेल्या तरतुदींना लागू पडते. वर दिलेल्या तरतुदींना लागू पडते म्हणजेच काय, हे 1 ते 10 पर्यंतचे जेवढे पॉईंट्स आहेत हे सर्व पॉईंटना हे तरतुदी लागू पडत असते. म्हणून भारताचे संविधान अंशतः म्हणजे काही कठीण आहे तर काही सोपे आहे असं म्हणण्यास हरकत नाही. ओके. तर अंशतः लवचिक. आता आपण पाहिलं की टाठार संविधान म्हणजे टाठार म्हणजे कठीण पद्धतीने संविधान चेंज होऊ शकतो, बदल होऊ शकतो. तर लवचिक पद्धतीने कसा होऊ शकतो तर जेव्हा संविधानात साध्या आणि सोप्या मार्गाने परिवर्तन केले जाते. म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये एकूण सभासद संख्येच्या बहुमताने व उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने संविधान विशोधन विधेयक मंजूर झाले म्हणजे दुरुस्ती केली जाते. म्हणजेच भारतीय संविधानाची सोपी पद्धती काय आहे तर भारतीय संसदेचे जे दोन्ही सभागृह आहेत त्या सभागृहाच्या विशेष बहुमताने व त्या समितीमध्ये किंवा त्या उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने संविधान हा चेंज केला जाऊ शकतो. म्हणजे संविधानामध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते. यामध्ये एक पॉईंट सुटला म्हणजे कोणता कठीण मला टाठार संविधानामधला तो म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याची सहमती. हे झालं दुसरा पॉईंट संविधान मोठा होण्याच्या कारणाचा. ओके. त्यानंतर आपण पाहू शकतो की आपल्या भारतात संविधानामध्ये आपण उद्देशपत्रिकामध्ये पाहिलं ठीक आहे की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष ठीक आहे हे असे विविध पॉईंट्स इन्क्लूड आहेत. प्रजासत्ताक, गणराज्य, संसदीय. आपल्या भारतीय पद्धती कोणती आहे की संसदीय शासन पद्धती आहे आणि संसदीय शासन पद्धती आपण ब्रिटिशांकडून म्हणजेच काय तर इंग्लंडकडून आपण ते ॲक्सेप्ट स्वीकारलेली आहे. ओके. तर भारतीय ब्रिटिश राजवटीमुळे संसदीय शासन पद्धतीचा सराव झालेला आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. ठीक आहे. त्यामुळे संविधानकारांनी अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार न करता संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आणि संसदीय शासन पद्धतीत राष्ट्रप्रमुख, राष्ट्रपती व घटक राज्याचा राष्ट्रप्रमुख कोण असतो तर राज्यपाल आहे. म्हणून आपला भारताचा राष्ट्रप्रमुख असतो राष्ट्रपती आणि घटक राज्याचा जो राष्ट्रप्रमुख असतो तो राज्यपाल. क्लिअर. त्यानुसार आपल्या भारतीय संविधानामध्ये नागरिकांना मूलभूत कर्तव्य देखील दिलेलं आहे. ठीक आहे. तर मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क यामध्ये थोडा बहुत फरक आपल्याला जाणून जाईल. क्लिअर. तर जसं यासाठी 42व्या जो संशोधन झालं होतं 1976मध्ये त्यामध्ये भारतीय संविधानाच्या 4थ्या भागामध्ये 4th A हा नवीन भाग जोडण्यात आला होता आणि त्यानुसार कलम 51A अशी नवीन कलम टाकण्यात आली आणि त्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य
भारतीय संविधानात नव्याने ॲड करण्यात आलं होतं आणि लगेच जे 86 म्हणजे 86 जी संविधान दुरुस्ती झाली त्यामुळे ही उपकलन जोडून 10 ऐवजी आता 11 मूलभूत कर्तव्ये आहेत हे आपण बोलू शकतो. ठीक आहे. त्यानुसार की मूलभूत कर्तव्य सांगितलेले संविधानाचे पालन करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा मान राखणे, देशाचे सार्वभौम एकात्म ठेवणे, एकता आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे, असे विविध आपल्या भारतीय संविधानांना यांचे आधार ठेवणे आहेत. हे संपूर्ण आहेत भारतीय संविधानाचे मूलभूत कर्तव्य. आपला भारतीय संविधानामध्ये देखील प्रौढ मताधिकार आहे. म्हणजेच काय तर जन्माला आल्याबरोबर त्याला मतदान करता येत नाही. तर आधी भारतीय संविधानाने प्रौढ मताधिकारांचे तत्त्व मान्य केलेले आहे, जे 1989 साली झालेल्या 61व्या संविधान दुरुस्तीने किंवा त्या दुरुस्तीनुसार वयाची 18 वर्षे जी वयोमर्यादा झालेली असेल तो मतदान देण्यासाठी क्वालिफाय होत असे आणि मूळ संविधानात 21 वर्षे ही वयोमर्यादा होती. परंतु मूळ संविधानामध्ये काय सांगितले होते की 21 वर्षे पूर्ण झाला तर तो व्यक्ती मतदानासाठी इलिजिबल होत असे. परंतु जे 1989 साली 61व्या जे संविधान दुरुस्ती झाली त्यानुसार जे 21 वरून 18 वर्षे करण्यात आली आणि आता आपल्या भारतामध्ये 18 वर्षे जो पण व्यक्ती किंवा कोणताही पर्सन पूर्ण झालेला असेल तो व्यक्ती मतदानासाठी इलिजिबल झालेला आहे असं आपण धरू शकतो. त्यासाठी कोणत्याही भारतानं व्यक्तिगत आपण त्याला अर्थाला आणू शकत नाही. ठीक आहे. की तो स्त्री आहे किंवा पुरुष आहे किंवा जात धर्म भाषा असे कोणत्याही आधारावर त्याला भेदभाव करता येत नाही आणि ह्या भेदभाव दूर करून सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यानंतर विकसित व विहित संविधान, ताठर व लवचिक संविधान आपण पाहिलं. ओके. मूलभूत हक्क आता आपण पाहिलं होतं की मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क देखील दिलेला आहे. आपण काय तर 14, 12 ते 35 या कलमामध्ये आपल्याला दिलेलं आहे. 12 का दिले काय मूलभूत कर्तव्यांचा ढाचा म्हणजेच काय तर प्रस्तावना दिलेली आहे म्हणून आपण 12 ते 35 म्हणत असतो. ते मूलभूत अधिकार आहे. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचे अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक विषयक अधिकार, घटनात्मक उपायांचा अधिकार, हे आहेत एकूण आपल्याला भारतीय संविधानामध्ये 6 अधिकार. एकूण भारतीय संविधानामध्ये एकूण आधी 7 अधिकार होते. परंतु 44व्या घटना दुरुस्तीमुळे जो संपत्तीचा अधिकार होता तो संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला आणि आता फक्त आपल्या भारतीय संविधानामध्ये 6 मूलभूत अधिकारचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा 6 मूलभूत अधिकार फक्त राहिलेले आहेत असं म्हणण्यास आपण काय हरकत नाही. ठीक आहे. हे झालं. या सर्व बाबींमुळे किंवा या सर्व गोष्टींमुळे आपला भारतीय संविधान हा विस्तृत आहे किंवा मोठा आहे असं आपण म्हणू शकतो. या सर्व कंटेंटची किंवा या सर्व पॉईंटची आपण विस्तृत माहिती पुढे बघूया की आपल्या भारतीय संविधानाचं परिवर्तन काय आहे, मूलभूत हक्क किती आहेत, मूलभूत अधिकार किती आहेत. ठीक आहे. आणि त्या अधिकारांची देखील संपूर्ण माहिती बघूया. संपत्तीचा अधिकार का काढून घेतलेला तो देखील बघूया. ओके. लवचिक आणि ताठर संविधानाची देखील माहिती बघू. ठीक आहे. आपण पॉईंट पाहिलं काय तर भारतीय संविधान विस्तृत का बरं आहे यांची आपण कारणे पाहतो. ओके. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.